है आपका महाराष्ट्र बुलेटिन में। आपके साथ मैं हूं श्वेता तिवारी। बुलेटिन में बात करेंगे धुले की, जहां लाखों श्रद्धालु सप्तशृंगी देवी के दर्शन के लिए पैदल यात्रा कर रहे हैं और उनकी सेवा के लिए कई संवेदनशील लोग आगे आए हैं। साथ ही बात होगी संभाजी नगर की, जहां नगर निगम की बैठक में उद्धव गुट के पार्षद आक्रामक हो गए। ऐसे ही तमाम खबरों पर विस्तार से होगी चर्चा। खबर धुले से है, जहां चैत्र पूर्णिमा के अवसर पर लाखों श्रद्धालु सप्तशृंगी देवी के दर्शन के लिए पैदल यात्रा कर रहे हैं और उनकी सेवा के लिए कई संवेदनशील लोग आगे आए हैं। धुले के पास नागांव गांव में आशीर्वाद बिल्डिंग मटेरियल ने श्रद्धालुओं के लिए ठंडे पानी, गन्ने का रस, आराम और मोबाइल चार्जिंग जैसी सुविधाएं उपलब्ध कराई हैं। ये सेवा नाना खैरे, बाला साहेब खैरे, विधायक रामदादा भनाणे और गजानन कोटकर के मार्गदर्शन में निरंतर चल रही है। आयोजक बाला साहेब खैरे ने कहा कि श्रद्धालुओं की सेवा ही ईश्वर की सेवा है और इसे हर वर्ष जारी रखा जाएगा, जिससे कठिन यात्रा और गर्मी में भी श्रद्धालुओं की आस्था और ऊर्जा बनी रहे। माझं नाव बाळासाहेब नाना खैरे। आपण सालाबादप्रमाणे यावर्षी गडावर जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी उसाचा रसाचं वाटप ठेवलं आहे। जवळजवळ 5 ते 7 टन उसाचा रसाचं वाटप ठेवलं आहे। 26, 27, 28 या दिनांकी आपण उसाचा रसाचं वाटप करत आहोत। किती जवळजवळ आपले ग्लास आहेत 15 ते 20 हजार ग्लास वाटप झाले आहे। भाविक भक्तांनी लाभ घेतला आहे। कोणाच्या सहकार्याने आहेत का? गजानन कोटकर यांच्या सहकार्याने आपण हे सगळं कार्य करत आहोत व श्री राम बदाने आमदार धुळे ग्रामीणचे आमदार श्री राम बदाने यांच्या सहकार्याने सगळं कार्य चालू आहे। जय धुले से सीनियर संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। धुले नगर निगम ने नागरिकों को बकाया मकान और पानी के किराए पर जुर्माना माफी का अवसर दिया है, जो 16 से 31 मार्च तक लागू है। आयुक्त और महापौर ने चेतावनी दी है कि समय पर भुगतान न करने पर संपत्ति जब्त की जाएगी। नगर निगम के वसूली निरीक्षक शिरीष यादव ने नागरिकों से अपील की कि वे इस अवसर का लाभ उठाकर अपना बकाया संपत्ति कर और जल शुल्क चुकाएं, अन्यथा प्रशासन कठोर कार्रवाई करेगा। वर्ष 2025-26 या वर्षात बऱ्याच मालमत्ता धारकांकडे थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याने असे आयुक्त साहेब यांनी नाराजी व्यक्त केलेली असून त्या अनुषंगाने जप्ती पथकं निर्माण करण्यात आलेली आहे। व आता शेवटचा मार्च एंडिंग असल्याने सर्व कार्यवाहीला वेग आलेला आहे। तसेच मालमत्ता धारक बरेच सहकार्य करून मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरणा करीत असून जे मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी अशी विनंती करण्यात येत आहे। तसेच ज्या कर्मचाऱ्यांचा भरणा कमी असेल त्यांना देखील महाशय आयुक्त साहेब यांनी कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत। जास्तीत जास्त भरणा कसा येईल या अनुषंगाने प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। तरी धुळे शहरातील मालमत्ता धारकांनी कर भरून महानगरपालिकेत सहकार्य करावे ही विनंती। महाशय आयुक्त साहेब यांनी 100% शास्ती माफीची सवलत दिलेली आहे। त्या सवलतीचा लाभ घेऊन मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा। धन्यवाद। धुले से सीनियर संवाददाता नीलेश परदेसी की रिपोर्ट। डोंबिवली पूर्व में नगर निगम की लगातार कार्रवाई से परेशान फेरी वालों ने आंदोलन का रास्ता अपना लिया है। शुक्रवार को शुभ मंगल सभागृह में कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता संगठन की बैठक में अध्यक्ष बबन कांबले, भाऊ पाटिल, राजू गुप्ता और अन्य पदाधिकारी मौजूद रहे। फेरी वालों ने 2014 के पथ विक्रेता अधिनियम के तहत पुनर्वसन की मांग की और मंगलवार सुबह 11 बजे छत्रपति शिवाजी महाराज उद्यान में पीपी चैम्बर कार्यालय तक भव्य मोर्चा निकालने की घोषणा की। उन्होंने चेतावनी दी कि मांगे नहीं मानी गई तो जेल भरो आंदोलन भी किया जाएगा। फेरी वालों का कहना है कि पहले उनका पूर्ण पुनर्वसन किया जाए, इसके बाद ही कार्रवाई हो। खरं तर महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधी यांची मानसिकताच नाही की हा फेरीवाल्यांचा प्रश्न सुटावा आणि नागरिकांना याच्यामधून दिलासा मिळावा। आज तुम्हाला सांगतो, डोंबिवली शहरामध्ये डोंबिवली ग्रामपंचायत असल्यापासून जे नोंदणीकृत फेरीवाले आहेत त्यांचं सर्वेक्षण आज कायद्याने झालेलं आहे, पण त्यांना आजपर्यंत कुठेही पुनर्वसन त्यांचं केलं गेलं नाही। त्यांच्यावर कारवाई चालू केलेली आहे आणि याच्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रत्येक आता तुम्ही नवीन जे गृहसंकुल उभं राहत आहेत तिथे नेत्याच्या मर्जीतले काही संघटनांना घेऊन बाहेरून फेरीवाले आणून बसवले जातात, त्यांच्या मार्फत आठवडा बाजार भरवले जातात। पण इथले जे खरे स्थानिक भूमिपुत्र आहेत,
मराठी आहेत किंवा इथले स्थानिक जे फेरीवाले आहेत त्यांचं संरक्षण झालेलं आहे, कायद्याने त्यांना संरक्षण दिलेलं आहे. त्यांचं पुनर्वसन न करता महानगरपालिका फक्त फेरीवाल्यांवरती कारवाई करते. फक्त स्टेशन परिसर नाही, जिथे लोकांना त्रास नाही, जिथे लोकांना फेरीवाल्यांची गरज आहे अशा जागेवर जाऊन सुद्धा महानगरपालिकेचे कर्मचारी कारवाई करतात. हप्ते वसुलीसाठी हा सगळा प्रकार चालू आहे. फक्त त्यांना पैसा पाहिजे म्हणून फेरीवाला धोरण लागू करत नाही. भ्रष्टाचार याच्यामध्ये लाखो रुपयाचा आहे. मी सांगतो, महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून मोठे अधिकारी ते छोटे अधिकारी या सर्वांचा याच्यामध्ये सहभाग आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी फेरीवाल्यांवर कारवाई करतायत. जवळपास आज 200 ते 300 इमारती जे प्रशासकीय काळामध्ये अनधिकृत बांधल्या गेल्या आहेत यांच्यावर कारवाई टाळण्यासाठी लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करतात की बाबा आम्ही फेरीवाल्यांवर कारवाई करतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही व्यस्त आहे. पण मुळात ही बांधकामं वाचवण्यासाठी फेरीवाल्यांवर कारवाईचा दिखावा सुरू आहे. याचा आम्ही निषेध पण करणार आहे आणि फेरीवाला धोरण कायदा लागू जोपर्यंत महानगरपालिका करत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार आहे. मंगळवारी महानगरपालिकेवर एक भव्य मोर्चा आहे आणि त्यानंतर जर प्रशासनाचे डोळे उघडले नाही तर इथले समस्त भाजी विक्रेते आणि फेरीवाले हे जेल भरो आंदोलन करणार आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी. डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। वानवड़ी के फातिमा नगर में 93 एवेन्यू मॉल के पास देर रात एक कार रोड डिवाइडर से टकराकर पलट गई, जिससे नागरिकों और यात्रियों में भय का माहौल बन गया। हादसे का कारण अभी स्पष्ट नहीं है, लेकिन इससे कोई बड़ी जनहानि नहीं हुई। यह घटना सड़क सुरक्षा के महत्व को फिर से उजागर करती है और वाहन चालकों की सतर्कता की आवश्यकता को रेखांकित करती है। हवेली से सी न्यूज संवाददाता यश सोलंकी की रिपोर्ट। जालना में चुनाव आयोग द्वारा चलाए जा रहे SIR अभियान के तहत प्रभाग क्रमांक 10 में सामाजिक कार्यकर्ता सैयद रहीम, इमरान खान, नाना और नईम वस्ताद लगातार नागरिकों का मॉपिंग कर रहे थे, लेकिन कई BLO सहयोग नहीं कर रहे थे, जिससे मतदाता सूची सुधार और मॉपिंग की प्रक्रिया प्रभावित हुई। तहसील प्रशासन ने शिकायत पर जांच की, जिसमें संबंधित BLO की लापरवाही सामने आई। चुनाव आयोग के निर्देशों के बावजूद कुछ BLO बैठकों में अनुपस्थित रहे और अपना कर्तव्य पूरा नहीं किया। इसके बाद पुलिस ने 10 BLO के खिलाफ BNS और 13 धाराओं के तहत मामला दर्ज किया है और अब आगे की कार्रवाई पर शहरवासियों की निगाहें टिकी हुई हैं। मी आज नायब तहसीलदार विष्णू घोगे 101 जालना विधानसभा मतदारसंघ जे समजा SIR 2002चं मॅपिंग तर कामकाज 2002च्या यादीचं पुनरीक्षण 2024ला मॅपिंग करणे या संदर्भामध्ये अति जलद गतीने कामकाज चालू आहे। निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी या कामकाजाबाबत आढावा होत आहे। त्या अनुषंगाने माननीय उपजिल्हा उपविभागीय अधिकारी जालना व तहसीलदार जालना यांच्या आदेशान्वये मी आज 11 BLO जे की त्यांचे BLO ॲपला रजिस्ट्रेशन आहे 4 BLOचं आणि उर्वरित समजा बाकीच्या यांचं जॉईन न झाल्यामुळे त्यांना आमच्या कार्यालयाकडून आदेश दिलेले आहे, कारणे दाखवा नोटीससुद्धा दिलेले आहे, तरी पण ते जॉईन होत नाही, बैठकीला हजरसुद्धा राहत नाही। त्या अनुषंगाने जनतेचे वारंवार कार्यालयामध्ये सतत पाठपुरावा चालू आहे। त्यांची मॅपिंग BLO नसल्यामुळे होत नाही। या कारणामुळे आम्ही आज वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशान्वये पोलीस स्टेशन जालना येथे संबंधित 11 BLO यांच्यावर गुन्हा करण्यासाठी दाखल करण्यासाठी मी आलेलो आहे आणि मला प्राधिकृत करण्यात आलेलं आहे। काय नाव आपलं? VS घुगे, नायब तहसीलदार निवडणूक जालना। जालना से सी न्यूज संवाददाता शब्बीर पठान की रिपोर्ट। मनावत में श्री राम जन्मोत्सव समिति की ओर से श्री राम नवमी के पावन अवसर पर भव्य उत्सव मनाया गया। शहर में शोभा यात्रा निकाली गई, जिसमें नई दिल्ली से आए अघोरी दल ने भाग लिया और भगवान रामचंद्र जी तथा हनुमंत की आरती की गई। श्रद्धालुओं ने सामूहिक रूप से हनुमान चालीसा का पाठ किया। 400 वर्ष पूर्व से यहाँ के श्री राम मंदिर में नवमी पर राम जन्मोत्सव का आयोजन होता आ रहा है। इस अवसर पर श्री लक्ष्मी नारायण मंदिर में भी हर्षोल्लास का माहौल रहा और बड़ी संख्या में राम भक्त उपस्थित रहे। परभणी से सी न्यूज संवाददाता शांतिलाल शर्मा की रिपोर्ट। खबर छत्रपति संभाजी नगर से है, जहां नगर निगम की बैठक में पानी आपूर्ति योजना के अभिनंदन प्रस्ताव में पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का नाम शामिल न किए जाने पर उद्धव गुट के पार्षदों ने हंगामा किया। सदन में नारेबाजी और विरोध बढ़ने पर पुलिस ने हस्तक्षेप किया और पार्षदों को जबरन बाहर निकाला। बैठक में इस विवाद ने राजनीति को गरमा दिया है। पानी का प्रस्ताव था, शासन ने कोई काम अच्छा किया, कोई अधिकारियों ने
मिनिस्टरों ने, आमदार ने अच्छा किए, तो ये पानी प्रोडो का पहले स्टार्टिंग उद्धव ठाकरे साहब ने रखे थे। तो लोखंडे साहब बोले उनका शुक्रिया अदा करो उनका भी, जब तुम इनका कर रहे तो तुम अधिकारियों की चमचगिरी कर रहे, तुम्हारे की चमचगिरी कर जब उद्धव साहब ने करे उनका नाम क्यों नहीं ले रहे, डेबिलो नहीं लेते तो महापौर दबाव में आके काम कर रहे, तो महापौर का निषेध कर रहे। वारंवार त्यांनी सांगितलं की शांत बसून मांडून आपली भूमिका ते मानणार नाही आम्ही, आणि ते माईक बंद करून टाकत होते, ते आमचं म्हणणं ऐकून घेत नव्हते, माईक बंद करत होते ते दुसरे इथे आले ना आम्ही, ते म्हणे आम्ही नाम घेणार नाही. मग कशाला नाही घेणार? पण तुमच्यावर पहिल्याच सभेत मग आता कारवाई झालेली आहे. आता सांगा ना काय त्याच्यामध्ये, काय जेल तर नाही झाली ना, कारवाई होतात. आता ते जमलं त्यांचं ऐका, आम्ही कुठे ऐकणार, आम्ही लोकशाही पद्धतीने चालतो, मग त्याच्यामध्ये तर आम्ही चालणार. त्यांना सांगणार त्यांनी कशाला नाही घेतलं नाम, त्यांना विचारा. आरोप करत होते महापौर दादागिरी करताय म्हणून. मग तुम्हाला दिसत नाही का, तुम्ही लोक स्वतः दिसतात ना, त्यांचं ऐकतात आमचं नाही ऐकतात, मग ते काय दादागिरी तर काय झाली. मग ते काय काय तुमच्या पक्षाची भूमिका असेल, काय असेल तर पुढे भूमिका काय? ते आता बघू पुढे पुढे काय घटनेचं साहेब काय झालं सांगा, तुम्हाला तुमच्यावरही कारवाई झाली आहे. आज एक तर महापौर साहेबांनी पहिलेच सांगितलं होतं की ऐन वेळेवर मी कुठले विषय घेणार नाही, पण सुरुवातीलाच प्रमोद राठोड यांनी पुतळ्याचा विषय घेतला, शंकरराव चव्हाणांच्या पुतळ्याचा विषय घेतला, आणि त्याच्यानंतर अनेक सदस्यांनी अनेक अभिनंदनाचे प्रस्ताव घेतले. राजू वैद्य यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव घेतला की 1680 कोटीची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अतुल सावे यांनी मंजूर केली, पण प्रत्यक्षात ती योजना उद्धवसाहेब ठाकरे यांनी मंजूर केलेली आहे आणि तिचं उद्घाटन भूमिपूजन सुद्धा उद्धव साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. तर आमच्या पक्षाची ही भूमिका होती का ज्यांनी खरं काम केलं तुम्ही त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे, पण महापौर आहे ना हे हुकुमशाही आणि दडपशाही करतात. मी बघितलं महापौर बाकीच्या विरोधी पक्षांचं ऐकून घेत नाही, दुसऱ्यांचं आमचं त्यांना वाटतं संख्याबळ कमी आहे, पण आम्ही एक जण जरी असलो तरी आम्ही सगळ्या सभागृहाला पुरून उरू आम्ही, कारण की आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडणार. आमचा पक्षप्रमुख तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नावाचा अभिनंदनाचा प्रस्ताव त्यांनी घ्यायला हवा होता, पण तरी तो न घेता महापौर जे ते दडपशाही करत आहे, आम्हाला सभागृहाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला मार्शलद्वारे उचलून बाहेर हो ना, आता त्यांचं कसं आहे, ते आणि प्रशासन मिळून सगळी दडपशाही चालू आहे त्यांची. त्यांचं कसं आहे, कोणत्या विरोधकाचं ऐकून घ्यायचं नाही. सुरुवातीलाच आता बाकीच्या लोकांचा पण राडा झाला, आम्ही काही त्याच्यात आम्हाला तरी कोपऱ्यात जागा दिली, बसण्याहून लोकांचा राडा चालू होता, आम्ही तर बसण्याहून भांडलो सुद्धा नाही त्यांना. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच, ज्यांनी खरा विकास केला, ज्यांनी आपल्या शहराला निधी दिला, पाण्याचा गंभीर प्रश्न समजून घेतला, उद्धवसाहेब ठाकरे यांनी 1680 कोटी रुपये मंजूर करून दिले या शहराला, आणि त्याचं भूमिपूजन सुद्धा त्यांच्या हस्ते झालं, तरी हे त्यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यासाठी हे भारतीय जनता पक्षाचे महापौर तयार नाही आहे. ते पक्षपातीपणा करत आहे, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सभागृहाबाहेर काढलं, पण आम्हाला हरकत नाही, आम्ही अशा सभागृहाचा त्याग करतो, कारण की आम्ही काही इथं झोपा घ्यायला आलेलो नाही, आम्ही काही इथं बसून AC मध्ये बसून झोपा घ्यायला नाही आलो आणि त्यांचं ऐकून घ्यायला नाही आलो. आमच्या पक्षाची भूमिका जर ऐकत नसेल आणि विकासाच्या मुद्द्यावर ते ऐकून घ्यायला तयार नसतील, अशा सभागृहात बसून तरी काय करणार आहे आम्ही, त्याच्यापेक्षा बाहेर राहिलेलं चालतो आम्हाला, आणि जी कारवाई झाली ती चालते आम्हाला. काय आम्ही निषेध करतो अशा महापौराचा, आम्ही आमच्यातर्फे पण आमच्या पक्षाच्या तर्फे सुद्धा त्यांचा निषेध करू, त्यांना बाहेर नाही काढला, आणि त्यांना असं एकतर्फीच कामकाज करायचं असेल तर इतर सदस्यांना बाजूला ठेवून त्यांनी त्यांचे जे युतीचे सदस्य आहे तेवढेच बोलवाय त्यांनी जीपीला, त्यांच्यातच ठराव काय मंजूर करून घ्यायचे करून घ्यावे, इतर सदस्यांना बोलूच नाही त्यांनी. छत्रपति संभाजीनगर से सीनियर संवाददाता शिवाजी तांबे की रिपोर्ट। बुलेटिन में फिलहाल के लिए बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।